तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनल वरती स्वागत आहे। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्ता संदर्भात मोठी बातमी आपण इथे जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे। डिसेंबर हप्ता तारीख पोर्टलवर मेसेज माहिती ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो डिसेंबरचा हप्ता वाटप होणार आहे, या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500 आले नव्हते, त्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरचे 2,500 प्लस 50% लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा झालेला नाही। मग त्यामध्ये विधवा महिला असतील किंवा इतर लाभार्थी असतील, दिव्यांग लाभार्थी सोडता इतर लाभार्थी किंवा दिव्यांग लाभार्थी यांचाही समावेश आहे। म्हणजेच नोव्हेंबरचे पुन्हा 2,500 आणि डिसेंबरचे 2,500 अशा पद्धतीने 3 हप्ते एकत्र शासनाकडून जमा करण्यासाठी लाभार्थ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे। डिसेंबरचा हप्ता वाटप खूप उशिरा होत आहे। पहा, डिसेंबरच्या हप्त्यासाठी खूप जास्त मोठ्या प्रमाणावर उशीर झालेला आहे। आपल्याला हीच प्रोसेस नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील पाहायला मिळालेली आहे। नोव्हेंबर मध्ये विशेष म्हणजे पहा, नोव्हेंबरचा जो हप्ता होता तो लाभार्थ्यांना शेवटी 22 तारखेपासून वाटप सुरू झाला होता आणि त्या अगोदर हप्ता वाटप सुरू होण्या अगोदर इथे पाहू शकता अशा पद्धतीने एक शासन निर्णय 11 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेला होता। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलवर करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 11 नोव्हेंबर 2025 रोजी या ठिकाणी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। शासन निर्णय 11 तारखेला आला आणि त्यानंतर मग किती तारखेला? पहिली तारीख पोर्टलवर आली 18 तारीख। आता नोव्हेंबरचा हप्ता वाटप तारीख पाहण्यापूर्वी आपण ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे। ही माहिती काही आपल्यासाठी महत्त्वाची नाही असे तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न, परंतु अगोदर तुम्हाला नोव्हेंबरची सर्व प्रोसेस का सांगितलेली आहे? तुम्हाला माहित असेल, शासन निर्णय येणे कोणत्याही महिन्याचा हप्ता वितरण होण्यापूर्वी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित होणे गरजेचे असते। ज्या शासन निर्णयामध्ये एक ठराविक रक्कम राज्य सरकारकडून लाभ वितरणासाठी मंजूर केली जाते आणि त्यानंतर मग ही प्रोसेस सुरू होते। पोर्टलवर मेसेज येतो। आज 20 तारीख उलटली आहे, तरी पण सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जो डिसेंबरचा हप्ता आहे, या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित झालेला नाही। होय, शासन निर्णय निर्गमित झालेला नाही। आपल्याला प्रोसेस पाहायला मिळाली ती म्हणजे इथं पहा, काही दिवसापूर्वी अधिवेशन होते। अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या घोषणा केल्या। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले की 1 तारखेला लाभार्थ्यांना पैसे जमा केले जातील, कोणाचेही पैसे पेन्शन थांबवले जाणार नाही, हे त्याचे वाक्य होते। मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले होते, तुम्ही इतर ठिकाणी पाहिले असाल। पण डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार ही माहिती इथे आपण पाहत आहोत। तर डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, म्हणजेच आपल्याला आता आज सुट्टी आहे, शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने सोमवारपासून ही प्रोसेस सुरू होण्यास, म्हणजे इथे पहा, सोमवारपासून ही जी प्रोसेस आहे
ती सुरू होण्याची शक्यता आहे, कारण आता निवडणुकीचे वातावरण जे आहे ते थंड झालेले आहे, शांत झालेले आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. निवडणूक झालेले आहेत आणि शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी आता कुठलाच अडथळा जो आहे तो असणार नाही. त्यामुळे सोमवारपासून शासन निर्णय यायला हरकत नाही. सोमवारी शासन निर्णय निर्गमित व्हायला पाहिजे, जाहीर व्हायला पाहिजे. त्यानंतर मग 1, 2, 3 दिवसांमध्ये पोर्टलवरती ऑफिशियल मेसेज आपल्याला पाहायला मिळेल. ही सर्व प्रोसेस खूप किचकट आहे. डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये मिळतो की काय, लाभार्थ्यांना प्रश्न पडणे शक्यच आहे, परंतु शक्यतो सरकारने काय करायला पाहिजे. आता तुम्ही पाहत आहात की डिसेंबरचा हप्ता म्हणजेच 30 डिसेंबर पर्यंत मिळेल अशी शक्यता आहे. पुढचा जो हप्ता आहे तो जानेवारीचा हप्ता 5 तारखेला येणे अपेक्षित आहे, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे की 1 तारखेला हप्ता येणार. मग जर ही प्रोसेस मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केली असेल, 1 तारखेला लाभार्थ्यांना हप्ता येणार, तर जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता नक्कीच एकत्र जमा केला जाईल. कारण लाभार्थ्यांना जी पेन्शन देतात ते आधीच खूप कमी आहे आणि त्यातही ते पेन्शन तुम्ही वेळेवर देत नाही. बऱ्याच लाभार्थ्यांना, निराधार लाभार्थ्यांपैकी अशी काही लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या दवाखान्याचा खर्च जो आहे तो भागवावा लागतो आणि डेलीचे ज्या गोळ्या असतात त्या संपल्यामुळे नक्कीच त्यांना खूप त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. बरेच लाभार्थी कमेंट देखील करतायत की आमचं औषध संपलेलं आहे, आमच्या गोळ्या संपलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र जमा केला पाहिजे. नक्कीच ही मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. डिसेंबरच्या हप्त्याची तारीख पोर्टलवरील आणखी जाहीर झालेली नाही. तुम्हाला माहित आहे या पोर्टलवर तारीख जाहीर होण्यासाठी काय गरजेचे आहे, तर GR येणे गरजेचे आहे, शासन निर्णय येणे गरजेचे आहे. शासन निर्णय आल्याशिवाय कोणतीच तारीख येणार नाही. हा मुद्दा नीट डोक्यामध्ये फिट करा. तर मित्रांनो, शासन निर्णय येईल, निधी मंजूर होईल आणि त्यानंतर मग तारीख पडेल. इथून पुढे पैसे वाटपाला सुरुवात होईल. या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर पासून वाढीव पेन्शन मिळालेले नाही आणि जे रेग्युलरचे लाभार्थी आहेत, दिव्यांग सोडता, त्या लाभार्थ्यांना सुद्धा ज्याचे अनुदान वेळेवर जमा झालेला नाही, ऑक्टोबर असेल त्या अगोदरचे असेल, कधी जमा होणार, तर हे शासन निर्णय आल्याचे नंतर आपल्याला कळेल की या महिन्यामध्ये हे जमा होईल की नाही डिसेंबरमध्ये. कारण शासन निर्णयामध्ये जो निधी देण्यात येतो त्यावरून हे अंदाज सांगता येते की लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये चालूच हप्ता मिळणार आहे का, मागचे थकीत हप्ते देखील मिळणार आहेत. तर ही सर्व माहिती मिळवण्यासाठी काय गरजेचे आहे, तारीख येण्यासाठी काय गरजेचे आहे, तर सगळ्यात महत्त्वाचे आहे शासन निर्णय येणे, GR येणे अगोदर यायला पाहिजे. शासन निर्णय आल्याचे नंतर तारीख येईल, त्यानंतर पोर्टलवरील वितरण सुरू होईल आणि ही प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतर आपणही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचे नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.